ریاستی حکومت نے ٹیکسی و آٹو ڈرائیورز کی فلاح و بہبود کے لیے ویلفیئر بورڈ قائم کرنے کا اعلان کیا تھا، تاہم اب تک اس پر عمل آوری نہیں ہو سکی ہے۔ ریاستی حکومت سے ٹیکسی و آٹو ڈرائیورز ویلفیئر بورڈ قائم کرنے و دیگر مطالبات کو لے کر آٹو رکشہ ڈرائیورز و آنر ایسوسی ایشن کی متحدہ ایکشن کمیٹی کی جانب سے ریاست بھر میں RTO دفتروں پر دھرنے منظم کیے گئے۔ ناندیڑ میں بھی تنظیم کی جانب سے ایک زبردست احتجاجی دھرنا منظم کیا گیا۔ مظاہرین نے اپنے مطالبات کے حق میں جم کر نعرے بازی کی اور ریجنل ٹرانسپورٹ آفیسر کو ایک میمورنڈم پیش کیا، جس میں فوراً ویلفیئر بورڈ قائم کرنے، ضلع بھر میں بغیر اجازت اور غیر قانونی طور پر چلائے جا رہے پرائیویٹ منی ٹریولز کے خلاف کارروائی کرنے، آٹو اور ٹیکسی کے ڈرائیورز مالکین کے رینیول کیے ہوئے لائسنس راست انہی کے حوالے کرنے، قانون شکنی کی پاداش میں سٹی ٹریفک برانچ کی جانب سے ضبط کردہ آٹو رکشہ کو 3 روز تک تحویل میں رکھنے کے بجائے کاغذات کی جانچ کر کے اور واجبی جرمانہ لگا کر فوراً مالک کے حوالے کیے جانے، اور بلدیہ عظمیٰ کی جانب سے شہر کے مختلف مقامات پر آٹو رکشہ کے لیے اسٹاپس قائم کرنے جیسی مانگیں کی گئی۔ اس احتجاجی دھرنے میں نریندر گائیکواڑ، ویجناتھ دیشمکھ، عارف خان پٹھان، M.A. رحمان، مرزا نواب بیگ اور شیخ عزیز و دیگر موجود تھے۔ या ठिकाणी आमच्या काही एक 8-10 मागण्या होत्या। त्याच्यामध्ये एक केंद्र सरकारची एक मागणी होती आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने 2-3 मागण्या होत्या। त्याच्यामध्ये आमची कल्याणकारी मंडळाची घोषणा झालेली आहे। आदरणीय अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या कल्याणकारी मंडळाची घोषणा केली, पण त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी असा एक विषय होता। आणि इथल्या आमच्या टॅक्सी चालक, ऑटो चालक मालकाच्या जे काही इथल्या नेहमीच्या काही अडचणी होत्या, आणि दुसरी एक अत्यंत महत्त्वाची मागणी जी आमच्या जिव्हाळ्याची आहे, नांदेड ट्रॅफिक शहर वाहतूक शाखेकडून ज्या गाडीला परमिट आहे, ज्या गाडीला प्रवासी वाहतुकीचा परवाना आहे, ती ऑटो असेल की टॅक्सी असेल, त्या गाडीला जाग्यावर त्या गाडीचे कागदपत्र उभं पाहून त्या गाडीला जाग्यावर सोडायचा असा अधिकार आहे, दंड द्यायचा। पण इथले ट्रॅफिकचे PI असतील, API असतील आणि तिथले काही पोलीस कर्मचारी असतील ट्रॅफिकचे, हे विनाकारण आमच्या ऑटो चालकास, टॅक्सी चालकास वेटीत धरलेत आणि हेडक्वार्टरला गाडी लावतात। 4-4 दिवस गाडी सोडणार झाले तर ते साहेब सुट्टीवर गेला, ह्याच्याकडे गेलं, त्याच्याकडे गेलं, असं केल्यामुळे सुद्धा उपासमारीची वेळ आली। आणि असं जर ही शहर वाहतूक शाखा जर करू लागली, ह्याच्या अगोदर सुद्धा आमच्या ऑटो चालकाचे, टॅक्सी चालकाचे ह्या वाहतूक शाखेला कंटाळून बळी गेलेले आहेत। आणि ह्यानं जर असं जर आम्हाला वागणूक दिली तर येणाऱ्या काळामध्ये आमचा एखादा कार्यकर्ता आत्महत्या जर केला किंवा एखादा आमचा ऑटो चालक जर आत्महत्या केला तर याच्यावर सर्वस्वी जबाबदारी फक्त ही शहर वाहतूक शाखेची असेल। आज नांदेड़ प्रादेशिक परिवहन कार्यालय यहाँ पर राज्यव्यापी आंदोलन, धरने आंदोलन किया गया है। धरने आंदोलन होने के बाद हमारे प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोहर साहब, इनको जाके हमने निवेदन दिए है और उन्होंने ये कहा है कि आने वाले 15 जुलाई से नांदेड़ शहर में इलेक्ट्रॉनिक मीटर लगाया जाएगा। हम मनोहर साहब से यही विनती करते हैं कि आप नांदेड़ शहर के हालात, नांदेड़ शहर के जो ट्रैफिक का मसला है, ये देखते हुए गोर गरीबों पे अन्याय नहीं हो, उस तरीके से उन्होंने ध्यान देना चाहिए, ऐसी हम गुजारिश कर रहे हैं।